पाठ 13वा बदल, यामध्ये भौतिक बदल आणि रासायनिक बदल कसे होतात हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याला अवतीभोवती घडणाऱ्या बदलाविषयी किंवा बदलामागची कारणे कोणती असतात, मग मानवनिर्मित बदल म्हणजे काय, मानवाने जो काय घडून आणलेला बदल असतो त्यास मानवनिर्मित बदल असं म्हणतात। निरीक्षण करायचंय, खालील चित्रामध्ये काही पदार्थ कसे बदलतात। दुधापासून दही तयार करणे, बर्फापासून पाणी किंवा पाण्याचा बर्फ तयार करणे, फटाके वाजणे, लाकडापासून आग निर्माण करणे, दिवाळीला वापरात येणारा जो काही झाड आहे, अनार आहे, तो वाजवणे, दूध उकळणे, हे जे काही बदल असन तर हे वेगवेगळे बदल आपल्याला पाहायला मिळतात। मग झाडावरून फळ खाली पडणे, लोखंड गंजणे, पाऊस पडणे, विजेचा दिवा लावणे, भाजी चिरणे, या दोन गटामध्ये वर्गीकरण करताना तुम्हाला कोणत्या बाबी विचारात घ्याव्या लागतात। वरील बदलामध्ये कोणकोणती बदल आपोआप किंवा निसर्गामध्ये घडून आले आहेत, मागील इयत्तेमध्ये आपण पाहिले आहेत। पाठामध्ये काही बदलांची उदाहरणे अभ्यासली सुद्धा आहेत, जसे की फळ पिकणे, दूध नासणे, हे बदल निसर्गातून घडून येतात, त्यांना नैसर्गिक बदल म्हणजेच नॅचरल चेंजेस असे म्हणतात। अशा काही नैसर्गिक बदलांची उदाहरणे आहेत, ती आपल्याला पाहायची आहे। सभोवतालच्या पदार्थामध्ये कोणकोणते बदल तुम्ही पाहिले आहेत, या पाठात आपण बदलाविषयीची माहिती घेऊया। बदल कसे होत असतात, बदलापासून काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळते। दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक मानवनिर्मित पदार्थ पाहत असतो, ते कशासाठी निर्माण केले जातात, जसे की पेन्सिलला टोक करणे, भाकरी भाजणे, अन्न शिजवणे, अशा कितीतरी बदलांची उपयुक्तता आपल्याला असते, म्हणून या बदलांना उपयुक्त बदल असे म्हणतात। तर उपयुक्त नसणाऱ्या किंवा मानवास हानी पोहोचवणाऱ्या बदलांना हानिकारक बदल असं म्हटल्या जातंय। विचार करा की तुम्ही यादी केलेल्या निसर्गनिर्मित व मानवनिर्मित बदलांची उपयुक्त आणि हानिकारक बदल असे वर्गीकरण करता येईल का। आतापर्यंत आपण बदलांचे काही प्रकार अभ्यासले आहेत, त्यापैकी फुगा फुटणे, फळ पिकणे, या दोन बदलांचा कालावधीच्या दृष्टीने विचार केला तर ते आपल्याला काय सांगता येईल। फुगा फुटण्याचा कालावधी हा फळ पिकण्याच्या कालावधीपेक्षा कितीतरी कमी आहे। जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्या शीघ्र होणारे बदल म्हणतात। तर फळ पिकण्याची प्रक्रिया ही सावकाश होतात, म्हणून त्यांना सावकाश होणारे बदल म्हणून सुद्धा ओळखले जातात। बदलांचे जे काही वर्गीकरण असते, तुमच्या सभोवतालच्या शीघ्र आणि सावकाश होणाऱ्या बदलाविषयी तुम्हाला काही उदाहरणे सुद्धा सांगता आली पाहिजे। काचेच्या बांगड्याचे तुकडे मेणबत्ती काडीपेटी घ्या। काचेच्या बांगड्या एक तुकडा बोटाच्या साहाय्याने घेऊन मेणबत्तीच्या ज्योतीवर पकडा। तुकड्याचा मधला भाग गरम होईल, दोन्ही टोके बाहेर राहतील याची काळजी घ्या। काचेच्या तुकड्याचा मधला भाग नरम होईल त्याचेही निरीक्षण करा। नरम होणारा भाग हा दोन बोटाच्या टोकावर असणाऱ्या दाबामुळे वाकला जातो। अशा प्रकारे दोन्ही टोके एकमेकांना जवळ आणा आणि जोडा, नंतर ती थंड होऊ द्या। असे विविध तुकडे एकमेकाकडे अडकवून तोरण बनवता येते। अशी विविध प्रकारची विविध रंगाची तोरणे बनवा आणि आपला वर्ग किंवा घर तुम्ही सजवू शकता। काचेच्या तुकड्यापासून होणारा गोलाकार कडे बनवले, याचा आकार बदलून पूर्वीसारखा तुकडा कसा बनवाल। मेणबत्ती वितळून पुन्हा मेणबत्ती कशी तयार करता येईल। मेण वितळून पुन्हा मेण मिळवणे हे तुम्हाला पुन्हा पुन्हा करून पाहता येईल, म्हणून पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात। परंतु पिकलेल्या आंब्याचे पुन्हा कैरीत रूपांतर करता येत नाही। लाकूड जाळले की त्यापासून राख तयार होते, पण राखेपासून वापस आपल्याला लाकूड तयार करता येत नाही। दिवसानंतर कोणती स्थिती येते,
सूर्योदयाच्या नंतर दुसरी स्थिती येते समुद्राच्या भरतीनंतर काय स्थिती येते? झाडावर बसलेली पक्षी उडून जाणे, पूर येणे, आकाशातून उल्का पडणे. वरील उदाहरणांचा विचार जर का केला आहे, काही बदल हे ठराविक कालानंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. अशी जे काही बदल होतात त्याला आवर्ती बदल असे म्हणतात. या उलट एखादा बदल घडल्यावर तो पुन्हा कधी निश्चित सांगता येत नाही. तो झालाच तर त्या दोन्हीमधला कालावधी एकसारखा नसतो. यांना अनावर्ती म्हणजे त्याचा काळ सांगता येणार नाही, म्हणून तो अनावर्ती बदल असा म्हटला जातो. उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, हे जे काही ऋतू असतात तर हे ऋतू होतात. हे ऋतू कशामुळे होतात? पृथ्वी थोडीशी कललेली असल्यामुळे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे बदल घडून येतात. घड्याळात सकाळी 6 वाजल्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत आवर्ती बदल कोणत्या काट्यावरून दिसून येतात? शेजारी चित्र दाखवलेले कोणते बदल आहेत? तात्पुरते बदल आहे का कायम बदल आहेत? कोणते बदल कायमस्वरूपी आहेत? कोणत्या बदलामुळे मूळ पदार्थ बदलतोय? कोणत्या बदलामुळे मूळ पदार्थ तसाच राहील? कोणत्या बदलामुळे नवीन पदार्थ तयार होईल? वरील काही बदलांच्या उदाहरणांचा विचार केला तर काही बदल मूळ पदार्थांचे गुणधर्म आहे तसेच राहिले, म्हणजे त्यांचे संघटन कायम राहिले. कोणती नवीन पदार्थ तयार झाला नाही. अशा बदलांना फिजिकल चेंजेस म्हणजे भौतिक बदल असं म्हटलं जातं. जे बदल घडल्यामुळं मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये, वेगळ्या पदार्थामध्ये किंवा वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थामध्ये होते, अशा बदलांना केमिकल चेंजेस, रासायनिक बदल असं सुद्धा म्हटल्या जातंय. आणि हे जे काही बदल असतात हे बदल सतत होत राहत असतात. ह्या बदलांना आपण काही काळापर्यंत समुद्राच्या मिठापासून जे काही समजा द्रवाचे बाष्प होण्याची क्रिया म्हणजेच बाष्पीभवन, कपडे वाळवणे, समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करणे, बाष्पीभवन शक्य होते. जलचक्रामध्ये विविध क्रिया अभ्यासल्या आहेत. त्या कोणकोणत्या क्रिया होत असताना पाण्याचे मूळ गुणधर्म बदलते. मागील इयत्तेमध्ये आपण विरघळणे, उत्कलन, विलयन या क्रियांचा अभ्यास केला आहे. ही काही भौतिक बदलांची उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. तर लाकडापासून टेबल बनवणे, लाकूड जाळणे, काचेची वस्तू फुटणे, टोमॅटो पिकणे, लोखंड गंजणे, यापैकी रासायनिक आणि भौतिक बदल कोणते आहेत? म्हणजे आपल्याला एक कृती करून पाहता येईल. बाष्पन पात्र, साखर बर्नर आणि तिवई घेतल्याच्या नंतर बाष्पन पात्रामध्ये साखर घ्यायची आहे. बाष्पन पात्र तिवईवर ठेवल्याच्या नंतर उष्णता द्यायची आहे. उष्णतेमध्ये होणाऱ्या विविध बदलांचे निरीक्षण करायचे. बाष्पन पात्राच्या तळाशी काळपट पदार्थ दिसू लागेल, ती उष्णता देणे थांबवा. वरील कृतीमधून झालेला बदल कोणत्या प्रकारचे बदल आहे तुमच्या लक्षात देखील आहे. क्षरण सुद्धा कसे होतात? लोखंडाची वस्तू गंजते म्हणजे त्यावर विटकरी रंगाचा थर साचतो, तर तांब्याच्या वस्तूवर हिरवट रंगाचा थर साचतो. या क्रियेस धातूचे क्षरण असे म्हणतात. क्षरणामुळे वस्तू कमकुवत होत असते. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रासायनिक वाफ यामुळे वस्तूचे लोखंडाचे क्षरण होत असते. मग बदलांचे वर्गीकरण करताना जसा एकेवेळी एकाच निकषाचा विचार होतो तसा एकाच बदलांच्या वेगवेगळ्या निकषावर विचार केला जातो. क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावला जातो, त्याला गॅल्वायझेशन असं म्हटलं जातं. तांबा पितळाच्या भांड्यावर कथिलेचा लेप लावला जातो आणि आपण कलई करणे असं म्हणतो. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पावडर कोटिंगसारखी नवीन पद्धत विकसित झालेली आहे. पावडर कोटिंगमध्ये विविध रंगछटा असणारे लेप लोखंड, ॲल्युमिनियम अशा विविध धातूवर दिले जातात. त्यामुळे त्याचा गंजणे किंवा ऱ्हास होणे ही गोष्ट थांबायला मिळते. म्हणजेच आपल्याला निसर्गातून काही बदल होतात, मानवाकडून काही बदल होतात, झटकन होणारे बदल, असे वेगवेगळे जे काही बदल असन हे आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायला मिळालेले. भौतिक बदल, केमिकल बदल हे जे काय असतात तर हे कशामुळे होतात? म्हणजे मूळ वस्तू बदलतात, काही मूळ वस्तू बदलत नाही, काही निसर्गातून बदल होतात. हे आपल्याला बदल म्हणजे काय याच्यातून पाहायला मिळते.